आपले कवी असं सांगतात अनेक लोक, 60चे 70चे 80चे कवी, की आम्ही काय मराठीतच शिकलो, आम्हाला कुठं कमी पडलं. तुम्ही 70त 80त आहात, तुम्ही मराठीत शिकलात. तुमची मुलं शिकली का? तुमची नातवंड शिकली का? ज्यांच्या समोर बसलात त्यांची मुलं शिकली का? त्यांची नातवंड शिकली का? म्हणजे भाषेचं जे इंटरजनरेशनल ट्रान्समिशन आहे, एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत जाणं आहे, ते पूर्ण बंद होण्याची प्रक्रिया मुंबईत गतिमान झाली आहे, पुण्यात पण झाली आहे. पण मराठी लोक इतके नालायक आणि मूर्ख आहे, की आपण याच माणसांना डोक्यावर घेतलेलं आहे आणि आपल्याला असं वाटतं की 40 वर्ष अमिताभ बच्चन मराठी नाही बोलला, पण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं फर्ग्युसनमध्ये तो बोलला, की आमच्या संगीतकारांना एकदम भरता येतं. हिंदी सिनेमांमधली आडनावं सुद्धा अपारंपरिक नव्हतीच, म्हणजे अगदीच प्रिडिक्टेबल आडनावं होती. आत्ता थोडं त्यांना असं लक्षात आलंय की अरे बापरे, कांबळे पण असतो मराठी लोकांच्या मध्ये, जाधव पण असू शकतो मराठी लोकांच्या मध्ये, आणि असं लिहिलं तर सिनेमा नाही पडत असं वाटल्यामुळे ते हे करायला लागले. म्हणजे गाडी उदगीरवरनं जाणार, फायदा तिकडे गुलबर्ग्याच्या लोकांना होणार. गाडी कोल्हापुरातनं जाणार, फलक सगळे तिरुपतीच्या लोकांना कळणाऱ्या भाषेमध्ये लागणार. हे जर करायला नको असेल तर आपली भाषा आपली रेल्वे या पद्धतीनं आपल्या रेल्वेचा विचार या नंतरच्या काळामध्ये करावा लागेल. नमस्कार. इंडी जर्नलच्या या विशेष मुलाखतीत आपलं सगळ्यांचं स्वागत. 2-3 दिवसातच आपण महाराष्ट्र दिन साजरा करणार आहोत. 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन. याचा सगळ्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यावरती बरीच चर्चा झालेली आहे, साहित्य निर्मिती झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या सगळ्या भावनिक विश्वाचा तो एक गाभा राहिलेला आहे. पण तरीसुद्धा वारंवार आपल्याला महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत, मराठी माणसाच्या अस्मितेबाबत आणि एकूण या केंद्र राज्य संबंधांच्या बाबतीत असेल किंवा संघराज्य व्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचं जे स्थान असेल, त्याच्यावरून अनेक प्रश्न वारंवार उमटताना दिसतात. त्याच्यामध्ये नुकतंच रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य केल्यानंतर आलेले जे वेगवेगळे वादविवाद असतील, वेगवेगळे जे लॉजिक्स असतील, ते सगळे आपण ऐकलेले आहेत. आणि त्याचसोबत महाराष्ट्राचं आणि रेल्वे विभाग जो आहे, त्याचा महाराष्ट्राबद्दलचा जो व्यवहार आहे, त्याच्यावरूनही आपण गेल्या काही काळात एक चर्चेचा सूर पुन्हा एकदा अ, अ, उमटताना दिसतोय. तर या सगळ्या प्रश्नांवरती लवकरच काही विशेष कार्यक्रम किंवा कृती कार्यक्रम घेऊन मराठी अभ्यास केंद्र ही संस्था पुण्यामध्ये काही कार्यक्रम आयोजित करत आहे. त्यानिमित्तानं मराठी अभ्यास केंद्राचे जे प्रमुख आहेत, डॉक्टर दीपक पवार, जे आपल्या चॅनलवरती वारंवार येत असतात आणि आपण त्यांना अनेकदा बघितलेलं आहे. त्यांच्याशी आपण आज थोड्याशा गप्पा मारणार आहोत. या सगळ्या कार्यक्रमाचं किंवा हा जो प्रोग्राम, कृती कार्यक्रम त्यांनी आणलेला आहे, त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी. सर, तुमचं पुन्हा एकदा इंडी जर्नलमध्ये स्वागत. सर, आता तुम्ही हे जे 2 उपक्रम राबवताय किंवा हे जे एका अर्थाने आंदोलनं किंवा चळवळीचं एक या दृष्टीने याच्याकडे बघता येईल. तर मुळात हे विचार का आले डोक्यामध्ये? असं आहे की गेली वर्षभर आपण सगळेच तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या निमित्तानं महाराष्ट्रभरामध्ये निर्माण झालेली जी वातावरण बदललेलं वातावरण आहे ते पाहतो. आणि दीर्घकाळ आपल्याला असं वाटत राहिलं होतं की मराठी समाजामध्ये कोणत्याही प्रकारची जागृती दिसत नाही आणि मराठी समाजाचं ची कुचंबना झाली. अगदी परप्रांतीयांकडनं असेल, त्यांच्या राज्यकर्त्यांकडनं असेल, इतर अनेक बाबींमध्ये असेल, तरीसुद्धा मराठी समाज खूप चूक करत नाही, अशी एक धारणा होती. त्या धारणेला धक्का हिंदी सक्तीच्या निमित्ताने बसला. त्या संपूर्ण कालावधीच्या नंतर एक असं जाणवलेलं आहे, की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी संस्कृती, मराठी माणसाचे रोजगाराचे, जगण्याचे प्रश्न याच्याबद्दलचा एक विचार घडतो आहे. पण तो विचार मुख्य धारेमध्ये येणं हं. आणि लोकांच्यापर्यंत तो अत्यंत तीव्रतेने पोहोचणं, हे ज्या वेगाने घडायला पाहिजे होतं त्या वेगाने घडलं नाही. गेल्या वर्षभरामध्ये इंडी जर्नलसारख्या अनेक यूट्यूबर्सच्या मदतीने ते महाराष्ट्रभरात झिरपलं आणि त्यामुळे मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना त्याच्यानंतर त्याची दखल घ्यावी लागली. आता त्याचं पुढचं जे पाऊल आहे ते या प्रकारच्या आंदोलनांमधनं असं दिसतं, की मुंबईमध्ये आपण नववर्ष स्वागत यात्रा काढली. त्यावेळेला त्यामागचा हेतू कोणत्याही प्रकारे या नववर्षाच्या स्वागत यात्रेचं हिंदू नववर्ष स्वागत यात्रेशी जोडकाम होऊ नये ह्याची काळजी घेणं हे होतं.
म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या दालनापासून कामगार मैदानापर्यंत, म्हणजे जिथे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातली आंदोलनं झाली, सभा झाल्या, त्या जागेपर्यंत एक यात्रा काढली. आता पुण्यामध्ये म्हणजे मुंबईत केलेला उपक्रम मुंबई केंद्री होतो, असं शरद पाविस्करांसारख्या आमच्या काही मित्रांनी पण म्हटलं, इतरही काही मंडळींनी म्हटलं, की महाराष्ट्र धर्माची कल्पना फक्त मुंबई पुणे केंद्रीय असून चालणार नाही. मला हे मान्य आहे, की महाराष्ट्र धर्माची कल्पना मुंबई पुणे केंद्रीय असून चालणार नाही. पण महाराष्ट्र धर्माची कल्पना घेऊन पसरण्यासाठी, तो स्पेस निर्माण होण्यासाठी जी शारीर मानसिक ऊर्जा लागते, जे भांडवल लागतं, ते जर चळवळ करणाऱ्या माणसांकडे नसेल, तर आपल्याला टप्प्याटप्प्यानं पुढे जाणं भाग आहे. म्हणून पुण्यामध्ये आता जी अभिवादनाची यात्रा आपण 1 मेला करतो आहोत, ती अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून सेनापती बापटांच्या पुतळ्यापर्यंत, सारसबागेपासून अल्का टॉकीजपर्यंतचा परिसर 2-3 किलोमीटरचा परिसर आहे. वाटेत येणाऱ्या 5-6 पुतळ्यांना अभिवादन करणे. म्हणजे अण्णाभाऊंना केलेलं अभिवादन मला यासाठी महत्त्वाचं वाटतं, की ते स्वतः डाव्या चळवळीतले होते. डाव्या चळवळीने एका अर्थाने ताकद दिलेले कलावंत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचा सहभाग होता. हे सगळं आपण मान्य केलं, तरी महाराष्ट्रासाठी लढलेल्या माणसानं, मुंबईची बिघडलेली अवस्था सांगितलेल्या माणसाला, अंतिमतः त्याचा मृत्यू मात्र मुंबईपेक्षाही वाईट अवस्थेत झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे आपला समाज आंदोलनांच्या काळामध्ये एखाद्या कलावंताला डोक्यावर घेतो, पण आंदोलनाचा बहर ओसरला, की तो माणूस जिवंत आहे की नाही? त्याच्या कुटुंबाची काय अवस्था आहे? याचाही विचार न करणारा समाज पण आपला समाज आहे. ही एक भावना लोकांच्यापर्यंत पोहोचावी असं आम्हाला वाटतं. जयंतराव टिळकांचा मध्ये पुतळा आहे, त्याला अभिवादन करायचं आहे. वसंतदादा जे स्वतः तुरुंगातनं उडी मारून पळाले, क्रांतिकारक म्हणून त्यांनी नाव कमावलं, राज्याच्या राजसत्तेवर होते, त्यांचाही पुतळा आहे. आणि सेनापती बापटांसारखा माणूस ज्याने परदेशात जाऊन आधी शस्त्र हातात घेतलं आणि त्या शस्त्राच्या प्रवासापासून मग मुळशीच्या सत्याग्रहापासून अंतिमतः सनदशीर मार्गाच्या सत्याग्रहापर्यंतचा प्रवास ज्या माणसाचा झाला, असा एक माणूस की जो आयुष्याच्या अखेरच्या टप्प्याला, म्हणजे सेनापती बापट आणि धोंडो केशव कर्वे या 2 माणसांनी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात फक्त संयुक्त महाराष्ट्र आपण पाहायचा मरण्या अगोदर, अशा प्रकारची एक भावना ठेवली. मला असं वाटतं की या प्रकारची जी निर्लेप भावना आहे, ही निर्लेप भावना घेऊन एकेकाळी माणसं महाराष्ट्रासाठी काम करत होती. मग त्यामध्ये प्रबोधनकारांपासून, वारा कोठारींपासून, क्रांतिसिंह नाना पाटलांपासून उद्धव पाटलांपर्यंत सगळे होते. बाबासाहेबांचा पक्ष होता. हे सगळं असलेलं जे आपलं संचित आहे, हे गेल्या 65 वर्षामध्ये आपण कुठे गमावलं हो? आणि ज्या महाराष्ट्र धर्माच्या आधारे, म्हणजे जरी तो शब्द त्या काळात वापरला गेला नसला, तरी संयुक्त महाराष्ट्र समितीनं स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी 107 माणसांच्या हौतात्म्यानंतर यशस्वी प्रयत्न केला. त्या राज्याचं 65 वर्षात काय झालं आहे? याचं किमान एक पुनरावलोकन करण्याची संधी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधल्या लोकांना मिळावी. म्हणून मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, राज्यातले इतर जिल्हे असतील, अशा ठिकाणी एकाच वेळी हुतात्मा स्मारकं किंवा त्या ठिकाणची महत्त्वाची ठिकाणं इथे अभिवादन करू. महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन हा जो केवळ सरकारी कार्यक्रम झालेला आहे, त्या सरकारी कार्यक्रमाचं पुन्हा लोकांच्या कार्यक्रमामध्ये रूपांतर करणं, हा 1 मेच्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश. बरोबर. पण सर, आता तुम्ही जसं म्हणालात, की मुंबई पुण्याचा प्रश्न आहे. खरं तर तुम्हाला पुण्यामध्ये जेव्हा कार्यक्रम करायचा असं डोक्यात आलं असेल, अनेक जण तुम्हाला हे म्हटले असतील, की पुण्यात काय गरज आहे? पुण्यात तर आमची मराठी सुरक्षित आहे. तो सगळा मुंबईचाच प्रश्न आहे मराठीचा. तर तुम्हाला असं वाटतंय का, की हा प्रश्न जो आहे मराठी भाषेचा आणि भाषिकतेचा, भाषा अनेकदा भाषेपुरतं किंवा बोलण्यापुरतं त्याला मर्यादित केलं जातं. पण त्याचे जे वेगवेगळे व्यवहार असतात, त्या सर्व अर्थाने भाषिकतेचा हा प्रश्न मुंबईपुरता मर्यादित आहे असं वाटतं? नाही, हा प्रश्न जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली ना, तेव्हा पण मुंबईपुरता मर्यादित नव्हता. पण आपल्याकडचं जे अभिजनांचं वर्तुळ आहे, त्यांचा सगळा विचार हा भाषा केंद्री नव्हता, साहित्य केंद्री होता. त्यामुळे कविता, कथा थोड्याफार का होईना वाचल्या जात आहेत. कवींचे, गझलांचे आणि इतर सगळे कार्यक्रम होत आहे. मग छोट्या-मोठ्या तालुक्यांच्या ठिकाणी, निमशहरी भागामध्ये ज्यांच्याकडे नव्याने पैसा आला आहे आणि ज्यांची एक नवीन स्वरूपाची अभिरुची विकसित झालेली आहे, असे लोक चांगल्या बिदाग्या देऊन कवींना, कलावंतांना बोलवत आहेत. त्यामुळे लोकांना असं वाटत होतं, की कुठे प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जे लोक तुम्हाला आदल्या रात्री एखाद्या कार्यक्रमाला बोलावतात, त्याच लोकांच्या परिसरामध्ये दुसऱ्या दिवशी 40 किलोमीटरवरनं पोरं येतायत, खूप मोठ्या फिया भरून, कारण त्यांनी CBSEच्या शाळा काढलेल्या. त्या सगळ्या लोकांच्या अवकाशामधनं आणि
आपले कवी असं सांगतात अनेक लोक, साठीचे, सत्तरीचे, ऐंशीचे कवी, की आम्ही काय मराठीतच शिकलो, आम्हाला कुठं कमी पडलं. तुम्ही 70त 80त आहात, तुम्ही मराठीत शिकलात. तुमची मुलं शिकली का? तुमची नातवंड शिकली का? ज्यांच्या समोर बसलात त्यांची मुलं शिकली का? त्यांची नातवंड शिकली का? म्हणजे भाषेचं जे इंटरजनरेशनल ट्रान्समिशन आहे, एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत जाणं आहे, ते पूर्ण बंद होण्याची प्रक्रिया मुंबईत गतिमान झाली आहे, पुण्यात पण झाली आहे. मुंबईत सीबीएसईच्या शाळा निघाल्या, पुण्यात पण निघाल्या. मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं आणि पुणं आता स्थलांतर वाढत पार एक्सप्रेस वे पर्यंत एका बाजूने पोहोचलं आहे आणि त्या स्थलांतरितांमध्ये परप्रांतीयांची संख्या प्रचंड आहे. जेव्हा कन्स्ट्रक्शन खूप वाढतं, रिअल इस्टेटचा धंदा खूप वाढतो, तेव्हा त्या वर्गातला मजूर वाढतो, रिक्षावाले वाढतात. त्याचबरोबरीने कॉर्पोरेट क्षेत्र जेव्हा वाढतं, तेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रांमधली धनदांडगी अशा प्रकारची अमराठी माणसं पण वाढतात. त्यामुळे यांच्या मराठीबद्दलच्या दुस्वासाचा विचार करताना रिक्षावाल्याचा दुस्वास, बांधकाम मजुराचा दुस्वास आणि कॉर्पोरेटमधल्या कॉर्पोरेट कुलीचा दुस्वास याच्यामध्ये काही फार गुणात्मक फरक आहे असं नाही. फक्त तो माझं मराठीवर प्रेम नाहीये किंवा मला मराठीचा तिरस्कार वाटतो हे वाक्य तो इंग्रजीमध्ये सांगू शकेल. हा तेच वाक्य हिंदीमध्ये सांगतो, एवढाच फरक आहे. म्हणजे मुंबईतल्या रिक्षावाल्यांशी जी काही आता आपले मराठी पत्रकार चर्चा करतायत, त्याच्यामध्ये लोकं म्हणतायत ना, त्याच्यामध्ये लोकं म्हणतात, की आम्ही गेलो तर महाराष्ट्राचं काय होणार आहे? तशाच पद्धतीनं तू तू काही ज्या प्रकारच्या सोशल मीडियाच्या पोस्ट शेअर केल्यास तू त्याच्याबद्दल बोलतोय. एक मोठा वर्ग मराठी लोकांचा म्हणजे माझ्या लेखी मराठी भैय्यांचा एक वर्ग असा आहे, की ज्यांना असं वाटतंय, की एक असं इसॉटेरिक जग आहे. तिथं सगळं छान आहे. ते जे नॉर्मल जग आहे त्याच्यात सगळे मराठी लोक सगळ्या परप्रांतीयांना छान घास भरवतायत आणि अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. हे आनंदाच्या वातावरणामध्ये कोण बट्टा लावतं? तुझ्या माझ्यासारखे लोक बट्टा लावतात. कारण आपण सांगतो परप्रांतीयांना तुम्ही मराठीत बोला. आपल्या लोकांना पण बोलायचं नाहीये, त्यांना पण बोलायचं नाहीये. तर ह्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्या लोकांना हे उद्योग कोणी सांगितले? असा एक गूढ जमिनीला न टेकलेल्या अभिजनांचा एक स्वतःचा युक्तिवाद आहे. तर हा युक्तिवाद टोकाला नेता येतो. तो युक्तिवाद असा टोकाला नेता येतो, की तुम्हाला भाषेची सीमारेषा मंजूर नाहीये. ठीक आहे. तुम्हाला देशाच्या सीमारेषा मंजूर आहेत का? तुम्हाला जगाची सीमारेषा मंजूर आहे का? म्हणजे तुम्हाला कोणत्याच सीमा जर मंजूर नसतील, तर जगाच्या कोणत्याही टप्प्यातनं कोणत्याही टप्प्यात जाणाऱ्या माणसाबद्दल तुम्ही किंचितही हुकचू करता कामा नये. आणि तशा परिस्थितीत एखादा बांगलादेशी मुसलमान तो फार कष्टाळू आहे. तर तो जर एखाद्या उच्चवर्णीयांच्या वस्तीमध्ये येऊन स्वतःचं घर टपरी टाकून राहू शकला, तर तुम्हाला त्याचा जाच होता कामा नये. आणि मग तुम्ही म्हणता कामा नये, की बांगलादेशी मुसलमान राष्ट्रद्रोही आहे. तो त्याची भाषा त्याला जपण्याचा अधिकार नाही का? देशात त्याने कुठेही जाऊ नये का? किंवा तो आधी इथंच बंगालमध्ये राहायचा, आता बांगलादेशात गेलेला आहे. त्यामुळे तुमचं भाषा, भूगोल याच्याबद्दलचं जे प्रेम आहे ना, ते सिलेक्टिव्ह असून चालणार नाही. अशा सिलेक्टिव्ह प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या मुंबईत आहे, पुण्यात पण आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आम्हाला हे सांगावं लागतं लोकांना, सांगावं लागलेलं आहे, की मुंबईतले लोक जात्यात आहेत, तुम्ही सुपात आहात. आत्ताच पुण्यासारख्या ठिकाणी, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पण सोसायट्यांच्या WhatsApp ग्रुपवर कोणी मराठीतनं लिहिलं तर लोकांना चालत नाही. गणपतीच्या आरतीमध्ये मराठी गाणी म्हणलेली चालत नाही. तिथल्या जैन मारवाड्यांच्या वस्तींमध्ये कोल्हापूरसारख्या ठिकाणी जे तांबडा पांढरा रस्सावाल्या लोकांचं शहर आहे, तिथं अनेक सोसायटींमध्ये कॉमन एरियामध्ये कुणी मटण खायचं म्हटलं तर जैनांना चालत नाही. हे तेच जैन आहेत, की जे बार आणि परमिट रूममध्ये जाऊन त्यांच्यातले बहुतांश लोक नॉनव्हेज खात आहेत. त्यामुळे हा जो एक शाकाहारी दहशतवाद आहे ना या लोकांचा, तुम्ही तुमच्या घरात काय करावं हा तुमचा प्रॉब्लेम आहे. पण तुमच्यातली विसंगती अशी आहे, की तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या आसपास लोकांचा वास नको आहे. आणि बाकीचं जे पर्यावरण आहे, त्या पर्यावरणामध्ये म्हणजे तुम्ही हॉटेलात गेलात, तर तुम्हाला ते चालतं आहे. म्हणजे हे जे आहे ना, म्हणजे कबुतरांना दाणं घालताना सुद्धा तुमच्या घरामध्ये त्या कबुतरांची विष्ठा पडू नये म्हणून तुम्हाला जाळ्या लावाव्याशा वाटतात. त्यातनं जे काही त्रास होत आहेत ते तुम्हाला नको आहे. पण तिथं खालच्या चाळीत राहणाऱ्या मराठी लोकांनी खोकला होऊन मेलं तरी तुम्हाला चालणार आहे. हे जे आहे ना, हे फक्त मराठी आणि परप्रांतीय असं नाहीये. तर मध्यमवर्गीय मराठी आणि प्रचंड धनदांडगे आणि मुजोर जैन यांचा एका पातळीवरचा वाद आहे. हा त्या पातळीवरचा वर्गीय लढा आहे. म्हणजे जे लोक आपल्याला म्हणतात ना, की तुम्ही रिक्षावाल्यांना सांगता मराठीत बोला, अंबानीला का नाही सांगत? अंबानीची बायको बोलली आहे ना, अजय अतुलच्या एका कार्यक्रमामध्ये ती अजय अतुलबद्दल एक वाक्य मराठीत बोलली आहे. त्यामुळे मराठी लोकांना भरता आलेलं आहे. पण नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मधल्या ज्या घोषणा आहेत,
रेग्युलर ज्या गोष्टी आहेत त्या फक्त हिंदी इंग्रजीमध्ये होतात. मुंबईमध्ये ते आहे की नाही? बरोबर. पण आज मला तू सांग, आज मुंबईमध्ये असा कुठला पक्ष आहे की जो नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये जाऊन तिथल्या दरवाजावर एक दगड मारेल? कोणाची हिंमत नाही. बरोबर. कारण तुम्हाला त्यांच्या लग्नात नाचायचं आहे ना. बरोबर. तुम्हाला त्याच्याबरोबर सोयरिकी करायची आहे. तुम्हाला त्यांच्याबरोबर सांस्कृतिक बैठका घडवायच्या आहेत. म्हणजे आपला जो राजकीय वर्ग आहे ना, तो राजकीय वर्ग गरिबांच्या विरोधात बोलतो असं का वाटतं? कारण आपल्या राजकीय वर्गाने अत्यंत क्षुद्र कामासाठी धनदांडग्या अमराठी लोकांची भांडवली तडजोडी केलेली आहे. म्हणजे ते कदाचित एकमेकांशी खाजगीत मराठी बोलत असतीलच. पण मोठ्या एखाद्या रिलायन्सने, एखाद्या जे.पी. मॉर्गनने, एखाद्या टी.सी.एसने त्यांच्या बॅक ऑफिसमध्ये मराठी माणूसच घेतला पाहिजे, हे सांगण्यासाठी त्यांचं ऑफिस पेटवून देण्याची, त्यांच्या ऑफिसमध्ये कारवाई करण्याची धमक कुठल्याच राजकीय पक्षात नाहीये. तिथं लोकं काय करतात, तुम्ही घ्या मराठी माणसं, पण माझी 4 घ्या. आणि ती 4च माणसं घेण्याच्या सेटलमेंटच्या बदल्यात माझं काहीतरी बरं करा. म्हणजे एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये एअर इंडियाच्या माणसाच्या कानफटात मारून मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणसं घेतली गेली ना. बरोबर. लोकांच्या डोक्यात फक्त कानफटात मारलेलं बसलंय. त्यानंतरच्या काळामध्ये एअर इंडियापासून, LIC पासून, GIC पर्यंत एवढी मराठी माणसं आली. त्यावेळेला जे घडलं ना स्थानिक लोकाधिकार समितीसारख्या संस्थेनं, ते बदलत्या टेक्नॉलॉजीच्या काळात, इकॉनॉमीच्या काळात आपल्या पोरांना काही उबर चालवता येत नाही का? आपल्या पोरांना झोमॅटो, स्विगीची कामं करता येणार नाहीत का? पण झोमॅटो, स्विगीची कामं करणारे, उबर, ओला चालवणाऱ्या माणसांना तुम्ही जर ₹500 मिळणं अपेक्षित असेल, तर 200च देता. हे कोणाच्या हिताचं आहे? तर ॲग्रिगेटर कंपन्यांच्या हिताचं आहे. ते भांडवलदारांच्या हिताचं आहे, म्हणून त्यांचे पार्टनर असलेल्या राज्यकर्त्यांच्या हिताचं आहे. त्यांचे पार्टनर असलेल्या नोकरशहांच्या हिताचं आहे. म्हणून तुम्ही काय म्हणणार, की मराठी लोकं जास्त पैसे देतात. अरे पण मराठी माणसाने जगण्यासाठी पुरेसे पैसे घेतलेच पाहिजेत ना. माझं तर म्हणणं आहे, की उत्तर भारतीयाने पण जगण्यासाठी पुरेसे पैसे घेतले पाहिजेत. बरोबर. त्याने सुद्धा एका खोलीमध्ये 10 माणसांनी का झोपावं? बरोबर. 20 माणसांनी एकच टॉयलेट का वापरावं? त्यातनं जो गलिच्छपणा निर्माण होतो, त्यातनं मराठी आणि उत्तर भारतीयांमध्ये आणखी दुस्वास निर्माण होतो. म्हणजे आपण हे लक्षात नाही घेत, की मराठी रिक्षावाला किंवा मराठी प्रवासी आणि उत्तर भारतीय रिक्षावाला यांच्यातला जो संघर्ष आहे, त्या संघर्षामध्ये मराठी माणूस हा धनिक आहे. मराठी माणूस धनदांडगा आहे आणि तो दिसला उत्तर भारतीय, की दे थोबाडीत, अशा पद्धतीने करतो. हे सत्य नाहीये ना. पण बरोबर. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे, की आपल्याकडचे डावे, समाजवादी, लिबरल, गांधीवादी या सगळ्या माणसांनी शुद्ध अहिंसेचं एवढं स्तोम माजवलेलं आहे, की एखादा मोहित कंबोज ज्यावेळेला असं म्हणतो, हे सरकार मी पाडून टाकणार आहे. ही हिंसा आहे की नाहीये? एखादा शशांकराव म्हणतो, की 4 मे पासून आम्ही रिक्षा बंद करणार आहोत. ज्या दिवशी 4 मे पासून रिक्षा बंद होती, एखादी गरोदर बाई, एखादा म्हातारा माणूस, अपघात झालेला माणूस, हे जर रिक्षाने प्रवास करू शकले नाही आणि मेले, तर त्या मृत्यूची जबाबदारी शशांकरावची आहे की नाही? ती हिंसा शशांकराव करतो की नाही? ती हिंसा संजय निरूपण करतो की नाही? या शाब्दिक हिंसेच्या बद्दल कोणाला काही म्हणायचं नाही. गुणरत्न सदावर्ते हा जो पाळलेला मनुष्य आहे, तो काहीही कारण नसताना असं म्हणतो, की या देशात घटना आहे, आम्हाला ती लागू आहे. हा माणूस वकील आहे असं म्हणतो. हा माणूस वकील आहे, हा बाबासाहेबांचं नाव सांगतो. याने बाबासाहेबांनी 56 साली मुंबईच्या बद्दल काय लिहिलंय ते वाचलंय का? तो का वाचणार नाही? कारण वाचलं तर त्याला अक्कल येण्याची शक्यता आहे. तो हे का वाचणार नाही? कारण बाबासाहेबांनी म्हटलंय, की मुंबईवर नैसर्गिक अधिकार महाराष्ट्राचा आहे. जर मुंबईवर नैसर्गिक अधिकार 56 साली महाराष्ट्राचा होता, तर 2026 साली पण महाराष्ट्राचा आहे. तुम्हाला मुंबईला CEO आणावासा वाटेल, तुम्हाला मुंबईचं MMR प्रांताची युनियन टेरिटरी करावीशी वाटेल, केंद्र शासनाच्या नियंत्रणातलं राज्य करावंसं वाटेल. तुम्हाला काय वाटतं याने काय फरक पडतो? इथल्या मराठी लोकांना काय वाटतं हे जर तुम्ही विचारत नसाल, तर हा मराठी माणसांवरचा अन्याय आहे की नाही? म्हणजे एखाद्या राज्यामधनं 5-5 कोटी लोकं दुसऱ्या राज्यात जातात. गल्ली-बोळं बोकाळून ती माणसं राहतात आणि आमच्या राज्यामधल्या ज्या NGO आहेत, ज्या वंचितांसाठी काम करतात, त्या त्यांच्यासाठी काम करतात. म्हणजे अनियमितपणे उत्तर भारतीयांनी बांधलेली घरं नियमित करून देण्यासाठी मराठी लोकांच्या NGO काम करतात. त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी मराठी लोकांच्या NGO काम करतात. त्यांना वीज मिळवून देण्यासाठी मराठी लोकांच्या NGO काम करतात. या सगळ्याला नाव काय आहे? मानवाधिकार, लोकशाही अधिकार. जर बाहेरनं 2000 मैलावरनं आलेल्या लोकांच्या मानवाधिकारांचा तुम्हाला एवढा पुळका आहे, तर इथं जन्मलेल्या आणि इथं ज्यांच्या अनेक पिढ्या वाढलेल्या आहेत,
त्या माणसांच्या भाषेमधनं व्यवहार व्हावा, ही एक टँजिबल अपेक्षा त्या समाजानं ठेवली, तर तुम्हाला का मिरची लागते? तर हे मला वाटतं, हे आपण विचारत नाही. कारण अकॅडमिक डिस्कोर्समध्ये पण हे फॅशनेबल प्रश्न नाहीयेत. सिव्हिल सोसायटीच्या डिस्कोर्समध्ये पण हे प्रश्न फॅशनेबल नाहीयेत. आणि मराठी लोकांनी प्रश्न विचारण्याची सवय राज्य मिळाल्यानंतर सोडून दिलेली आहे. हां, तर तुम्ही सर एक इंटरेस्टिंग गोष्ट मांडलीत, की जेव्हा मजदुराची किंवा मजुराची किंवा रोजगारासाठी आलेला बाहेरचा माणूस याची जेव्हा प्रतिमा दाखवली जाते, तेव्हा ती नेहमी एखादा उत्तर भारतीय हिंदी भाषिक मजूर असा असतो, श्रमिक असतो. पण असं का वाटतं तुम्हाला, की आपल्या सामूहिक स्मृतीमधून किंवा प्रोजेक्शनमधून मराठवाड्यातला एखादा, आता उदाहरणार्थ पुण्यामध्ये उबर आणि ओला हे जे चालवतात गाड्या, ह्याच्यातले बऱ्याचशा प्रमाणात मराठवाड्यातली तुम्हाला मुलं दिसतील, जी शेतीतनं थोडे पैसे वाचवून किंवा शेती विकून त्यांनी गाड्या खरेदी करून त्यांनी या टॅक्सी चालवायला घेतलेल्या आहेत. तर असं का वाटतं, की ही प्रतिमा आपल्या अकॅडमिक लेफ्टमधून आणि कुठल्याही डिस्कोर्समधून, खरं तर लेफ्ट असो राईट असो, या सगळ्या डिस्कोर्समधून ही प्रतिमा का गायब झालेली आहे, की मराठी व्यक्ती पण गरीब असू शकतो आणि आहे, महाराष्ट्र गरीब आहे, मुंबई पुण्याच्या बाहेर पण एक महाराष्ट्र वसलेला आहे, ज्याच्या सुद्धा गरजा आहेत आणि त्याच्या शहरांवरती त्याचा अधिकार आहे. हा प्रचार कुठं बिघडला किंवा हा विसंवाद कुठं एक तयार मला झाला? काय वाटतं माहितीये, आपल्याकडे या शहरातल्या सिनेमाचा जो एक प्रभाव आहे ना, हां. आपल्याकडच्या सिनेमाच्या प्रभावामध्ये तू जर पाहिलंस, तर मराठी माणूस हा मुंबई शहरामधल्या हिंदी सिनेमामध्ये विशेषतः तो कुठेतरी गडी म्हणून आलाय, पण अगदी इनसिग्निफिकंटली आलाय. म्हणजे हो. एखाद्या गड्याचं गुंडामध्ये, हां. गड्याचं गँगस्टरमध्ये जर रूपांतर व्हायला हवं असेल ना, तर तो उत्तर भारतीयच लागतो. हम्म. एखादाच अगदी रामगोपाल वर्माचा भिक्खू म्हात्रे, जो हो. पुढे जाऊन काहीतरी गँगचा प्रमुख होतोय, हे सुद्धा नंतरच्या काळामध्ये घडलंय. पण सर्वसाधारणपणे म्हणजे प्रचंड प्रतिमेमध्ये एकदम मोठा बदल होणं आणि तो माणूस एकदम गरिबाचा, एकदम कोणीतरी मोठा माणूस होणं, याच्यासाठीच्या प्रतिमांमध्ये लिहिणारी जी माणसं आहेत सगळी, त्या लिहिणाऱ्या माणसांमध्ये बघ मराठी माणसं नाहीयेत आपली. म्हणजे अगदी सलीम जावेद पतचं हे मोठं नाव जर तू पाहिलंस त्या काळात, अनंत सिनेमे त्याने लिहिले. आता जावेद अख्तर राज ठाकरेंच्या कार्यक्रमात जातात, मराठी भाषा दिनाच्या, एखाद दुसरं वाक्य मराठीत बोलतात, तेही त्यांचे भाषेवर उपकारच आहेत आपल्या. बरोबर. पण एवढ्या वर्षांमध्ये तू बघ, की त्यांच्या लिहिण्याच्या सिस्टीममध्ये जो नायक आहे, जो प्रतिनायक आहे, याच्यात मराठी माणसं नाहीये. बरोबर. म्हणजे तुम्ही मुंबई शहराचे लाभार्थी आहात, तुम्ही महाराष्ट्राचे लाभार्थी आहात, तुम्ही तुमच्या गावामधनं आलात, म्हणजे ज्या निसार अख्तर आले असतील किंवा इतर सगळी मंडळी जिथनं आली असतील, तुम्ही तिथून या शहरामध्ये येऊन सगळं मिळवलं. आणि हे शहर ज्या वेळेला कामगारांच्या लढ्यातनं महाराष्ट्रात येत होतं, त्याच काळात तुम्ही लिहिलंय ना, त्याच्यानंतर लिहिलंय, तर तुम्हाला काहीच जाणवलं नाही. म्हणजे शिवसेनेचा संघर्ष आपण असं धरूया, की दाक्षिणात्यानं मारलं म्हणून फार लोकांना लागलं. पण मला तू सांग, अशी बाहेरच्या लोकांना मारहाण करणारी शिवसेना ही भारतातली एकमेव संघटना आहे का? म्हणजे ते क्षम्य आहे असं मी म्हणत नाही, किंबहुना ते फायदेशीर नाहीये. म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत मला असं वाटतं, की त्यांनी पैंची हॉटेल बंद पाडली आणि उडप्यांची चालू केली. म्हणजे तुम्हाला दाक्षिणात्यांची हॉटेलच घालवायची होती ना, तर त्या जागी मराठीच लोकांची हॉटेल यायला पाहिजे. बरोबर. पण ते काय झालं, की याच्यासाठी लागणारा विचार संघटनेनं आणि संघटनेच्या नेत्यानं करावा लागतो. त्या प्रकारचं बौद्धिक बळ आपल्याकडे कमी पडलं, हा एक भाग. पण तुम्हाला समजा संयुक्त महाराष्ट्राचा लढा, शिवसेनेचा लढा तुम्हाला महत्वाचा वाटला नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं तुम्हाला काहीच दखल घ्यावीशी वाटत नाही. 107 माणसं मरतात, अगदी पासिंग रेफरन्स नाही. म्हणजे किशोरच्या एका कुठल्या तरी गाण्यामध्ये फक्त गेटवे ऑफ इंडियाचा शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या ज्या प्रतिमा आहे, म्हणजे तुम्ही एवढे सिनेमे करता, एवढं करता, तुम्हाला महाराष्ट्राच्या या सगळ्या तुमच्या दिसणाऱ्या व्हिज्युअल इमेजरीमध्ये हुतात्मा स्मारक एकदा पण तुम्हाला दाखवसं वाटू नये. अगदी खूप इंटरेस्टिंग तुम्ही ऑब्झर्व, कारण हे वारंवार दिसतं, की जेव्हा त्या चौकामध्ये शूट होतं तेव्हा फ्लोरा फाउंटन दिसतं, पण स्मारक. आणि सिनेमाबद्दल असं म्हटलं जातं, की कुठलाही शॉट हा असाच आलेला नसतो. एडिटिंग टेबलवरती जो एडिटर आहे किंवा डिरेक्टर आहे, दिग्दर्शक आहे, त्याचा निर्णय असतो की कुठला शॉट ठेवायचा, काय ठेवायचा. तर इतक्या साऱ्या सिनेमांमध्ये, म्हणजे जगातली सगळ्यात जास्त सिनेमे तयार करणारी
इंडस्ट्री जी आहे ती म्हणजे बॉलिवूड. तर अशा एका उद्योगात, चित्रपट उद्योगामध्ये एकदाही असं वाटू नये की मराठीचे काहीतरी खुणा आहेत या बरोबर. शहराशी रिलेटेड. आणि अगदी तू बघ की डाव्या चळवळीतले खूप लोक इप्टामध्ये होते. आपण असं धरूया की शिवसेनेला तुम्ही पूर्ण बाद केलेलं आहे. डाव्या चळवळीतल्या लोकांनी अत्यंत ताकदीचे रस्त्यावरचे लढे उभारलेले आहेत. बरोबर. डांग्याने उभारले. डांगे तुम्हाला महत्वाचं नाही वाटलं? नाही वाटत. दत्ता सामंत तुम्हाला महत्वाचं नाही वाटत? दत्ता सामंत सारख्या माणसाने या देशातला सगळ्यात मोठा संघर्ष उभा केला. आणि तुम्ही काय केलं इथल्या सगळ्या सिनेमा काढणाऱ्या मंडळींनी? ते त्या गिरण्या संपल्यानंतर त्या गिरण्यांच्या उद्ध्वस्त जागांवर तुम्ही लोकेशन्स केलीत. तिथं तुम्ही सिनेमे बनवले. पण गिरण्यांमधला कामगार तो घाटी होता. भैया पण होता ना. 10% 20% पण उत्तर भारतीय होता. पण तो घाटी कामगार, तो कोकणी कामगार बैठकीच्या खोलीमध्ये 20-20 लोक राहायचे. तिथे हनुमान थिएटरमध्ये लोक लावण्या बघायचे. तिथंच महाराष्ट्राची कला विकसित झाली. तुम्ही एवढी सगळी मुंबई दाखवली, म्हणजे पावसातली मुंबई दाखवली, उन्हाळ्यातली मुंबई दाखवली. पण ती तुमची मुंबई पाली हिलची तरी मुंबई आहे, कुलाब्याची तरी मुंबई आहे, किंवा फिल्म सिटीच्या तुमच्या स्टुडिओतली तरी मुंबई आहे. मग मराठी जी मुंबई आहे ती तुमच्या सिनेमाच्या व्हिज्युअल इकोसिस्टीम मधनं 50 वर्ष मिसिंग आहे. हे काय अजाणता होतं का? बरोबर. म्हणजे दादासाहेब फाळक्यांसारख्या माणसाचं नाव आता आपण तिथं फोटो थिएटरमध्ये लावतो. तो फोटो कोणाचा लावलाय हे पण लिहून ठेवण्याची गरज आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे. गँग्स ऑफ वासेपूर, अनुराग कश्यपनं अत्यंत अफलातून ते सिनेमे केलेले आहे. पण गँग्स ऑफ वासेपूर करण्यासाठीची जी ताकद आहे, जी ऊर्जा आहे आणि जो स्पेस आहे तो मुंबईनं दिला ना तुला. मग तुझं मुंबईच्या बद्दलचं काही प्रेम आहे की नाही? तर मुंबईच्या बद्दल तर तुझं प्रेम काय आहे की एखादा कधीतरी राज ठाकरेनं संघर्ष सुरू केला की हे बरोबर नाही असं सांगणं. कारण तिथे तू बिहारी आहेस किंवा युपीवाला आहेस ना. बरोबर. तिथे तू कश्यप आहेस, तिथे तू बासू आहेस. म्हणजे तिथल्या कुरेशींचं दुःख तुला कळतं, तिथल्या बाकीच्या मुसलमानांचं दुःख तुला कळतं. इथल्या मराठी मुसलमानांचं दुःख का नाही कळत? मानखुर्द मधल्या मराठी मुसलमानाला काय प्रॉब्लेम आहे की नाही? बरोबर. इथे ठाण्यामध्ये राहणाऱ्या भिवंडीतल्या मराठी मुसलमानाला काही प्रॉब्लेम आहेत की नाही? म्हणजे तुम्ही तुमची प्रतिभा जी आहे ती काही मराठी लोकांकडे नाही आहे का? भांडवल अमराठी लोकांचं, त्यामुळे पेट्रनेज अमराठी लोकांना. आत्ता नागराज सारख्या इतर सगळ्या माणसांच्या मागे हे उभे राहिलेत, कारण हळूहळू रिजनल भाषेचं मार्केट वाढतंय. ते पण OTT आल्यानंतर वाढतंय. त्यामुळे तुम्ही हे जे वैविध्य आहे ना, हे वैविध्य मनातनं आलेलं वैविध्य नाहीये, हे धंद्यातनं आलेलं वैविध्य आहे. मनातनं आलेलं वैविध्य तुमचं तेच आहे, जी तुमची बांद्रा पाली हिल सोबोची इकोसिस्टीम आहे. तर तुम्ही 50 वर्ष ज्या राज्याचं मीठ खाल्लं त्या राज्याला तुम्हाला दाखवावंसं वाटलं नाही. हा महाराष्ट्रद्रोहाचा भाग आहे. पण मराठी लोक इतके नालायक आणि मूर्ख आहे की आपण याच माणसांना डोक्यावर घेतलेलं आहे. आणि आपल्याला असं वाटतं की 40 वर्ष अमिताभ बच्चन मराठी नाही बोलला, पण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं फर्ग्युसन मध्ये तो बोलला की आमच्या संगीतकारांना एकदम भरता येत आहे. ह्याचं एक भारी उदाहरण मला आता आठवत आहे. स्वदेश नावाचा जो सिनेमा आहे तो शूट झाला साताऱ्याच्या गावात, पण तिकडचं जे गाव दाखवलंय त्या सिनेमातलं ते दाखवलंय युपी मध्ये. एक्झॅक्टली. तो सायंटिस्ट येतो वगैरे वगैरे, दिग्दर्शक मराठी आहे, शूटिंग झालंय साताऱ्यात वाईला, पण सगळं दाखवलंय युपी मध्ये. नाही म्हणजे हे काहीतरी यांच्या डोक्यात असं आहे की तुम्ही कथानकामध्ये मराठी ठेवलं, पात्र मराठी. आता आडनावं सुद्धा तू बघ ना, आतापर्यंत हिंदी सिनेमांमधली आडनावं सुद्धा अपारंपरिक नव्हतीच. म्हणजे अगदीच प्रिडिक्टेबल आडनाव होते. आता थोडं त्यांना असं लक्षात आलंय की अरे बापरे, कांबळे पण असतो मराठी लोकांच्या मध्ये, जाधव पण असू शकतो मराठी लोकांच्या मध्ये, आणि असं लिहिलं तर सिनेमा नाही पडत असं वाटल्यामुळे ते हे करायला लागले. म्हणजे हे जे आहे ना, हे आपलं पण काम आहे ना. आपल्या राज्याचा सांस्कृतिक मंत्री असतो. आपलं राज्य फिल्म सिटी कोणाची? फिल्म सिटी मुळामध्ये मराठी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी केले. आज तू जाऊन बघ, तिथल्या स्टुडिओमध्ये मराठीला स्पेसच नाही. म्हणजे आपल्या घरात हाल सोसते मराठी हे चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळीकडे आहे. पण ते हाल गपगुमान सोसत असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलत नाही. त्यामुळे आपले हाल होतच नाहीत असं वाटतं. आणि रिक्षावाल्याला नुसतं 2 वाक्य मराठीतनं बोल असं सांगितलं की तो म्हणतो की हम यहाँ से निकल जाएंगे तो मुंबई बंद पड जाएगी. तर हे म्हणायची हिंमत पाहिजे ना आपल्याकडे. जा बाबा निघून. 4 मेला इथून तुम्ही सगळे एकत्र निघा. काही तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. महाराष्ट्र बंद पडला तर लोक पाहतील ना.
हे सांगण्यासाठी लागणारा जो पाठीचा कणा आहे ना, तो गेल्या 65 वर्षात आपण हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याच्या नादात घालवला. हा आपला प्रॉब्लेम. याच निमित्तानं आपण अकॅडमियाबद्दल पण थोडंसं बोलतोय की ही जी आपण ठीक आहे म्हणजे श्रमिकांचं स्वतःचं एक चरित्र असतं किंवा त्याचं एक स्ट्रक्चरल जागा असते त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये. तर नीरज हातेकरांनी याच्याबद्दल एक पुस्तक जे लिहिलेलं आहे, महाराष्ट्राचा बेरोजगारनामा, मी वारंवार त्याला कोट करत असतो कारण खूप डोळे उघडणारी ताडकन डोळे उघडतील अशी आकडेवारी त्याच्यामध्ये आहे की पुणे, मुंबई, नाशिक आणि ठाणे या इंडस्ट्रीयल बेल्टच्या पलीकडचा जो महाराष्ट्र आहे तिथं बिहारपेक्षा जास्त बहुआयामी दारिद्र्य आहे. तिकडची संख्या जी आहे दारिद्र्याची ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि ती जी विषमता आहे ती आपल्याला त्याचं हे दिसतंय, त्याची चिन्ह दिसतात ती. तर मी परत म्हणतो की हे अकॅडमियामध्ये पण या प्रकारची एम्पथी जी महाराष्ट्रासाठी पाहिजे, ज्या प्रकारची एम्पथी अदरवाईज येते, सहवेदना येते ती की हा परप्रांतीय मजदूर आहे, जी असायला काही हरकत नाही. पण तुम्हाला असं का कधी वाटत नसेल की मराठवाड्यातनं येणारा जो शेतकरी आहे नाडला गेलेला, तो रोजगाराच्या शोधात जेव्हा त्याच्या राज्यातल्या शहरात येतोय तेव्हा त्याच्याशी जेव्हा भेदभाव होतो, त्याच्याबद्दल तशा प्रकारचे अकॅडमिक डिस्कोर्स, त्याच्याबद्दलचं एखादं कॉन्फरन्स, त्याच्याबद्दलची एखादी परिषद, चर्चासत्र, प्रेझेंटेशन, NGOचं काम असं का करू वाटत नसेल? याचं एक कारण काय माहिती आपलं तुम्ही, UP, बिहारच्या, पंजाब, बंगालच्या माणसांवर काही काम करायचं असेल ना, तर ते तुला इंग्रजीत करतायत. आणि ते इंग्रजीत केलं की देशभरातल्या परिसंवादांमध्ये जाऊन तुम्हाला पेपर वाचता येतो. आणि आता गेल्या 15-20 वर्षांमध्ये बहुतांश प्राध्यापक काय प्रकारचे पेपर वाचतात तुला माहिती आहे. पण समजा तुला मराठवाड्यात काही काम करायचं, विदर्भावर काय काम करायचं, तर जनरल लोकांचा कल काय असतो की मराठीत केलेलं चालेल. आणि ते मराठीत करण्याचं कारण दोन आहे. एक म्हणजे त्या विषयामध्ये मुंबई पुण्यासारख्या महानगरातल्या लोकांना रसच नाही आणि गती पण नाही. आणि दुसरं, त्या भागामधले जे शहाणे लोक आहेत त्यांना अपवर्ड मोबिलिटी हवी. त्यांना असं वाटतं की आपण मराठवाड्यात राहतो आणि मराठवाड्याच्याच प्रश्नांवर काम केलं तर लोक म्हणतील ह्याला बाहेरचं काही कळत नाही, म्हणून तो मराठवाड्यात राहून सुद्धा गुजरातच्या प्रश्नावर काम करतो. मग मराठवाड्याच्या प्रश्नावर काम करणारा मराठवाड्यातला माणूस कोण आहे, जो बरेचदा मिडिओकर आहे. मग तो काय करतो की तो अशाच दर्जाचं काम करतो जे त्या मराठवाड्याच्या 4 सीमांच्या बाहेर जाणारच नाही. त्यामुळे मराठीतला बौद्धिक डिस्कोर्स जो आहे तो खूप मिडिओकर आहे आणि इंग्रजीतला जो डिस्कोर्स आहे तो एलियन आहे. आता त्याच्यामध्ये बंगालची स्वतःची एक विचारवंतांची परंपरा आहे, दक्षिणेतली परंपरा आहे. हे लोक सांगताना असं म्हणतात की आम्ही पॅन इंडिया विचार करतो, पण तू पहा त्यांचं लेखन, ते पहिल्यांदा बंगाली आणि मग कम्युनिस्ट आहेत, ते पहिल्यांदा मल्याळी आणि मग कम्युनिस्ट आहेत. आपल्याकडचे जे डावे विचारवंत आहेत त्यांना एक देशभरामध्ये दाखवायचं आहे की आम्ही निष्पक्ष आहोत, आम्ही सगळ्यांना समतोल वागवतो. अरे पण तुम्हाला कोणी विचारलंच नाहीये. आणि ज्यांना विचारलंय ना त्यांनी त्यांना फाट्यावर मारलंय. म्हणजे बंगाली कम्युनिस्टाला जर कोणी म्हणलं की बाबा तू बंगालचा विचार अधिक सहृदयीनं करतोस, तर तो तुम्हाला बंगालीतच हे सांगणार आहे की कारण ती माझी बेसिक जबाबदारी आहे. आपण त्याच्याबद्दल सुद्धा अपराध भावनेनं सांगू की नाही, ह्या वेळेला होऊन गेलं, पुढच्या वेळेला नाही होणार. हा जो प्रॉब्लेम आहे ना आपल्या विचारवंतांच्या जगाचा, लेफ्ट लिबरलांचं जे जग आहे सगळ्या मंडळींचं, यांच्यामध्ये महाराष्ट्रात विशेषतः शिवसेना मराठीचं काम करते, शिवसेना भाषेचं काम करते, शिवसेना प्रादेशिकतेच्या बद्दल बोलते किंवा मनसे करते आत्ताच्या काळामध्ये. हे लोक करतात ना, मग आपण त्याची बाजू घेतली तर आपल्याला त्यांच्यामध्येच मोजलं जाईल. असा एक आपण ताडाच्या झाडाखाली उभं राहून दूध प्यायलो तरी ताडी प्यायल्यासारखं वाटेल अशा प्रकारचा माइंडसेट आहे. तर ह्या माइंडसेटमधनं जेव्हा हे लोक बाहेर येतील तोपर्यंत कदाचित पब्लिक सेक्टर मधली प्राध्यापकीच संपण्याची शक्यता आहे. उजवे जे लोक आहेत, ते उजव्यांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांना सगळी जी भूमी आहे ती हिंदूंची आहे. त्यामुळे त्यांच्या लेखी जगाचे 2च वर्ग आहेत, एक हिंदू आणि एक अहिंदू. त्या अहिंदूंमध्ये पहिल्यांदा ज्याचा बंदोबस्त करायचा तो मुसलमान आहे, दुसऱ्यांदा ज्याचा बंदोबस्त करायचा तो ख्रिश्चन आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये उत्तर भारतीय हिंदू का महत्वाचा, कारण उत्तर भारतीय हिंदू मराठी हिंदूंच्या इतके पण प्रश्न विचारत नाही. तो रेडी आहे, म्हणजे मराठी हिंदू सुद्धा रामाच्या विटा न्यायला तयारच होता,
पण उत्तर भारतातला जो हिंदू आहे तो आपल्यापेक्षा अधिक वेगाने, ससा कासवाच्या शर्यतीत तो सशाच्या वेगाने पुढे निघून चाललेला आहे अगदी सुरुवातीच्या टप्प्याला. तर हा जो उत्तर भारताचा वेग आहे ना, त्यांना काय वाटतं की त्यांना असं वाटतं की या देशातल्या हिंदू विचारसरणीचं त्या गंगेच्या यमुनेच्या काठावरची सगळे जे मोनोपोलायझेशन आहे ते आपण केलं पाहिजे. आणि याच्यात त्यांचं अर्थकारण आहे. जितकं धार्मिकीकरण अधिक तितकं त्या राज्यांमध्ये जाणारा लोकांचा लोंढा अधिक. लोक अदरवाईज नॉर्थमध्ये काय जातील मला तू सांग. बरोबर. म्हणजे काय सुरक्षिततेचं किती आहे की तिथं माणसं जातील, शिक्षण आहे का, आरोग्य आहे का, बाकीचे काही प्रश्न सुटले गेले आहेत का. असं जर नसेल तर धार्मिक पर्यटन हा एक मोठा सोर्स ऑफ इन्कम आहे. आणि धार्मिक पर्यटनाची मूल अट, एक त्याची पूर्व अट माथे फिरूपणा सतत चढता ठेवणं ही आहे. हे जगभरात सगळ्या धर्मांच्या बाबतीमध्ये लागू आहे. उत्तर भारताचं ते झालंय. पण आपल्या राज्यामध्ये हे सगळं घडून त्यांना समाधान नाहीये. म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचा जो एक्झोडस महाराष्ट्रासारख्या ठिकाणी, कर्नाटकासारख्या ठिकाणी होतो, तिथं ते आपल्या वस्त्या अशा बनवतात की जिथे आता अनेक ठिकाणी उत्तर भारतीयांचे नगरसेवक आहेत, बरोबर. उत्तर भारतीयांचे आमदार आहे. रोह्यासारख्या ठिकाणी जैनांचा एक निवडून आलेला आमदार आहे आणि एक स्वीकृत आमदार आहे. म्हणजे रोह्यासारख्या एका छोट्या ठिकाणी असं जर घडत असेल आणि महावीर जयंतीला तिथली खाटकांची दुकानं बंद ठेवली जात असती. आता खाटकांची दुकानं बंद ठेवणं, त्यांचं पोट बंद पाडणं ही खाटकांच्या विरोधातली हिंसा आहे की नाही. बरोबर. पण खाटीक हा बकर कापतो, त्यामुळे तो अपरंटली शाकाहारी असलेल्या जैनांच्या पेक्षा कम अस्सल आहे. तर सर, आता आपण येऊया, तुम्ही जे 2 कार्यक्रम पुण्यामध्ये करताय त्याच्या कडे येऊयात की एक आहे मराठी कारण जागर यात्रा, जी 1 मेला होतीये आणि 4 मेला महाराष्ट्र रेल्वे परिषद होतीये. तर याची जी रूपरेषा आहे आणि याचं काय महत्व आहे हे करण्याचं, ते थोडं जरा सांगू शकता. मराठी कारण जागर यात्रेबद्दल मी सुरुवातीला बोललो आणि मला असं वाटतं की त्या निमित्ताने, म्हणजे जेव्हा मुंबईत आम्ही नववर्ष स्वागत यात्रा केली पाडव्याच्या निमित्तानं, तेव्हा आम्हाला वाटलं होतं की 100-200 माणसं येतील. पण 500च्या वर माणसं आली. आणि अशी माणसं आली जी सर्वसाधारणपणे चळवळीशी संबंधित नव्हती. म्हणजे लोकांना असं वाटतं आहे की आपण आपली मराठी नावाची जी ओळख आहे ती या हिंदू नावाच्या ओळखीच्या पुरामध्ये अधोरेखित करण्याची गरज आहे. कारण हिंदुस्थानच्या ओळखीमध्ये आपली ओळख झिजते आहे असं लोकांना स्पष्टपणे जाणवतं. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा लोकांना म्हटलं की दैनंदिन व्यवहारात तुम्ही जसे कपडे घालता तसे या, आपला हा काही फॅशन शो नाही आहे, तुम्हाला जसं यायचं तसं या, लोक मोठ्या प्रमाणावर आली. हे आता रेल्वेच्या बाबतीमध्ये जे करतो आहे ते तुम्हीच इथं इंडी जर्नलमध्ये प्राजक्ताने तू जी भूमिका पहिल्यांदा मांडली की सरकारच्या बजेटमध्ये उत्तरेतल्या गाड्यांसाठीची तरतूद काय प्रमाणात आहे, महाराष्ट्रातली काय आहे. कनिमोळीच्या एका भाषणाचा संदर्भ इंडी जर्नलच्याच वृत्तांतामध्ये होता की दक्षिणेला मिळणाऱ्या गाड्या, उत्तरेला मिळणाऱ्या गाड्यांचं बजेट याच्यात काय काय फरक आहे. तर दक्षिणेतले लोक आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलतात आणि त्यांची ताकद असल्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे ते त्यांनी वॉकआउट केलं तरी दखल घेतली जाते, त्यांनी पत्र लिहिलं तरी दखल घेतली जाते. आणि ते जर म्हणले की गाड्या बंद पाडू तर ते गाड्या बंद पाडतात. आपल्याकडे लोक लांडगा आलारेसारखं गाड्या बंद पाडू असं म्हणतात आणि मग विसरून जातात. असं गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला दिसतंय. ही रेल्वे परिषद यासाठी आहे की जी उदाहरणं इंडी जर्नलच्या रिपोर्टमध्ये आलीत किंवा अक्षय महापदीसारख्या अभ्यासकाने मांडली, इतरही अनेकाने मांडली की दादर रत्नागिरीसारखी गाडी ट्रॅक बदलावे लागतात म्हणून तुम्ही पनवेलला नेऊन सोडता. दादर गोरखपूर गाडीसाठी तुम्हाला ट्रॅक नाही का बदलावं लागत. तुम्ही पुण्यामध्ये येणाऱ्या गाड्या उत्तर भारतातनं येणाऱ्या पुणे स्टेशनला आणता, महाराष्ट्राच्या वेगळ्या भागातनं येणाऱ्या हडपसरला सोडता. सावंतवाडीचं टर्मिनस झालेलं नाही, केरळपर्यंत तुम्ही कोकण रेल्वेच्या गाड्या नेता. मग कोकण रेल्वे ह्या गाड्यांच्या गाडीच्या एकूण इकोसिस्टीममध्ये नावच तेवढं कोकण आहे. बाकी तिथल्या गाड्यांचे मधले सगळे स्टॉल सगळे परप्रांतीयांच्या मालकीचे आहेत. तिथे तू जर गेलास तर रेल्वे स्टेशनांच्या नावांपासून सगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुला मराठी पूर्णतः अब्सेंट आहे असं तुला दिसेल. म्हणजे केटरर मराठी नाहीत, रेल्वे स्टेशनावरचे स्टॉल मराठी नाहीत. म्हणजे रेल्वे हा एक असा अशी बाब आहे की जिथे एका ठिकाणी आपल्यावर उत्तर भारतीयांकडनं अन्याय होतोय, दुसरीकडे दक्षिण भारतीयांकडनं होतोय आणि आपल्याला ते दोन्हीकडचे मोजत नाहीत. म्हणजे कोकण रेल्वेच्या प्रवासासाठी म्हणजे गणपतीला जाणारे जे लोक आहेत ते 4-4 महिने अगोदर रेल्वे स्टेशनच्या बाहेर झोपतात.
म्हणजे मी माझ्या माहितीतले माझे सहकारी कार्यकर्ते मी पाहिलेत, की 4 महिने आधी जेव्हा रेल्वेला तिकीट काढायचं आहे, तेव्हा आदल्या रात्री जाऊन लोकं प्लॅटफॉर्मवर झोपतात आणि त्या तिकीट काउंटरला झोपतात. ते पण जनरलचं तिकीट काढण्यासाठी आणि पहिल्या 15-20 मिनिटामध्ये तिकीटं संपलेली आहेत. म्हणजे तिकिटांचे एजंट कोण आहेत? टी-सी कोण आहेत? काळा बाजार करणारे लोकं कोण आहेत? IRCTCची वेबसाईट मॅनिप्युलेट करणारे लोक कोण आहेत? सर्व पातळ्यांवरचं मॅनिप्युलेशन तुम्ही उत्तर भारतीयांकडे सोपवलेलं आहे. कारण रेल्वे बोर्डात त्यांचा प्रचंड प्रभाव आहे. माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही रेव्हेन्यू बघा. रेव्हेन्यू ज्या राज्यामधनं तुम्हाला प्रचंड मिळतोय, यानंतरच्या काळामध्ये रेल्वे बोर्डाचे सदस्य निवडताना त्या भाषकांचं तितकं प्रतिनिधित्व रेल्वे बोर्डावर असलं पाहिजे. रेल्वे बोर्ड हे काही उत्तर भारतीयांचं बोर्ड आहे का? तुम्ही नियुक्त्याच करता की नाही? समजा आत्ताच्या घडीला सरकार भाजपच्या लोकांच्या नियुक्त्या करणार असेल, असं आपण धरू, तर महाराष्ट्रातनं मराठी लोकांच्या नेमणुका करा ना. रेल्वे बोर्ड हे प्रातिनिधिकच नाहीये. म्हणजे मणिपूरला असेल, गुवाहाटीला असेल, या भागामध्ये मोजक्या रेल्वे जातात. म्हणजे त्या राज्यातल्या लोकांना स्वतःचा काही आवाज आहे की नाही? म्हणजे जिथे म्हणजे आणि जाणाऱ्या रेल्वेचा सगळा प्रवाससुद्धा असा आहे, की तुम्ही एकेका राज्याकडे जाणाऱ्या UP, बिहार, झारखंड, छत्तीसगडकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत, त्यांच्या तुम्ही बोगी वाढवता. त्यांच्यातले साधे डबे वाढवता, ACचे डबे वाढवता, त्यांच्यातल्या गाड्यांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करता, ज्या गाड्या इररेग्युलर धावतायत त्या रेग्युलर करण्याचा प्रयत्न करता, ज्या रेग्युलर आहेत त्यांची संख्या वाढवता, उन्हाळी गाड्यांची संख्या दर उन्हाळी सुट्टीमध्ये, हिवाळी सुट्ट्यांमध्ये त्या गाड्यांची संख्या वाढवता. म्हणजे तुम्हाला कोकणामध्ये सोडली जाणारी जी तुतारी गाडी आहे, ती फक्त निघताना वेळेत निघाली तर निघते. घरी जेव्हा जायचं आहे, तेव्हा त्या ची वेळ ज्याच्या त्याच्या भरोश्यावरची आहे. तसंच जनशताब्दीचं आहे. एकेकाळी जनशताब्दीनं जाणं हे कोकण रेल्वेवर प्रतिष्ठेचं होतं. आता असं आहे की त्या गाड्या कधी निघतील आणि कधी पोचतील माहिती नाही. मग तुम्ही मध्ये जो खेळ मांडलाय वंदे भारतसारख्या गाड्यांचा, या वंदे भारतसारख्या ज्या गाड्या आहेत, त्या गाड्यांचे लाभार्थी किती आहेत? आणि सर्वसामान्य गाड्यांचे लाभार्थी किती आहेत? हे एक पाहिलं पाहिजे. आणि एकीकडे हा रेल्वेचा प्रश्न आहे, दुसरीकडे मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही परप्रांतीयांना किती प्रमाणात या असं सांगता. लोकांना गाडीत उभं राहायला मिळत नाही आणि 2 गाड्यांना टेकून माणसं एकमेकांच्या बॅगा त्यांना लागतात आणि लोकं खाली पडून मरतात. ते मेल्याबद्दल काय होतं? कुणाला तरी एखादी निलंबनाची नोटीस निघते, माध्यमं काही दिवसांनी फॉलोअप करायचं बंद करतात, पुढे काही घडत नाही. पण तुमचा फोकस कशावर आहे? तर BKC मधून अहमदाबादला निघणाऱ्या गाडीवर. म्हणजे BKC मधनं अहमदाबादला जाणारी जी गाडी आहे, त्या गाडीसाठी तुम्ही काही लाख कोटींचं कर्ज घेतलेलं आहे. असे कोण लोक आहेत तुम्हाला सांग, की जे BKCत गाडीत बसतील आणि अहमदाबादला जातील? काय आहे अहमदाबादला? म्हणजे तिथे अहमदाबादला उतरून काय ती भूमिगत झालेली द्वारका पाहायला मिळणार आहे का? काही आणखी धनाचा साठा सापडणार आहे का? म्हणजे एखाद्या शहरामधनं सायफन ऑफ केलेला पैसा न्यायचा असेल, तरच एवढी मोठी गाडी लागण्याची शक्यता आहे. आणि मग BKC मधनं का करायचं? दक्षिण मुंबईतल्या लोकांना जायचं नाहीये का? म्हणजे तुम्ही हे सगळं करणार, इथल्या गाड्या तुम्ही हळूहळू निकामी करणार. म्हणजे वेस्टर्न रेल्वेवरनं कोकणात जायचं असेल तर जाता येत नाही. सेंट्रल रेल्वेवरनं पालघरला जायचं असेल तर जाता येत नाही. म्हणजे महाराष्ट्र आतून जोडला जाणं याच्यासाठी, आणि ही आपली पण चूक आहे. आपले राज्यकर्ते रेल्वेच्या बाबतीत निरक्षर आहेत. म्हणजे पुणे नगर रस्ता तर बोगस आहे. ती रेल्वे आणण्यासाठी आपल्याला म्हणजे नुसतं दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी चालत निघाले असते ना एकेका दिशेने रूळ घेऊन, तरी सुद्धा आतापर्यंत ती रेल्वे झाली असती अशी शक्यता आहे. पण म्हणजे हे होत नाही. बीडला जाणारी रेल्वे आत्ता कुठे मार्गी लागलेली आहे. म्हणजे आपल्या राज्यातली अंतर्गत व्यवस्था ही रेल्वेने जोडली जावी असा आपण प्रयत्न करत नाही. हे सगळं त्या परिषदेच्या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न आहे. आणि जे मला वाटतं आणि इव्हेंच्युअली भारतातच ते व्हावं असं वाटतं, महाराष्ट्राला स्वतःची रेल्वे मिळाली पाहिजे, तमिळनाडूला स्वतःची रेल्वे मिळाली पाहिजे आणि देशाला जोडणारी, म्हणजे हे काही देशाच्या विभाजनाचं पाऊल नाहीये. देशाला सगळी जोडणारी जी रेल्वे असेल, मुंबईतनं कलकत्त्याला जाणार आहे, मुंबईतनं दिल्लीला जाणार आहे, अशा काही ठराविक रेल्वे या भारतीय रेल्वेनं ठेवाव्यात ना आपल्या स्वतःच्या ताब्यात. नाहीतरी तुमच्या रेल्वेला उत्तर भारतीय रेल्वे असंच म्हणतात लोक. मग दक्षिण भारतानं स्वतःची रेल्वे, म्हणजे साऊथ सेंट्रल रेल्वे आहे किंवा साऊथ ईस्टर्न रेल्वे आहे, सर्व प्रकारच्या रेल्वे जर आहेत आणि त्याचे लाभाचे सगळे पॉईंट्स हे महाराष्ट्राच्या सीमा सोडूनच आहेत. म्हणजे प्रवास त्यांनी महाराष्ट्रातनं करायचा. म्हणजे गाडी उदगीरवरनं जाणार
फायदा तिकडे गुलबर्ग्याच्या लोकांना होणार. गाडी कोल्हापुरातनं जाणार, फलक सगळे तिरुपतीच्या लोकांना कळणाऱ्या भाषेमध्ये लागणार. हे जर करायला नको असेल, तर आपली भाषा, आपली रेल्वे या पद्धतीनं आपल्या रेल्वेचा विचार या नंतरच्या काळामध्ये करावा लागेल. जे लोक आपल्या राज्यामधले गाड्या वाढवून द्या, असं म्हणायची सुद्धा हिंमत अजून ठेवून नाहीयेत. त्यांना हे फार लांबचं वाटण्याची शक्यता आहे. पण फार लांबचा विचार आपण आत्ता नाही केला ना, तर जवळचं दिसणारं चित्र इतकं भयंकर आहे, की महाराष्ट्र सर्व प्रकारच्या परिवहनामध्ये माती खाण्याची शक्यता आहे. आणि रेल्वे माणसं आपली नाहीत, गाड्या आपल्या नाहीत, फक्त भांडवल आपलं वापरलं जातंय. अशा परिस्थितीमध्ये आपण सगळे राहण्याची शक्यता आहे. त्याच्यातनं मार्ग काढणं हे त्या परिषदेमधनं घडावं आणि एक कृती आराखडा रेल्वेच्या संबंधातला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांना सोबत घेऊन करावा आणि तो महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्या पुढे मांडावा, जनतेच्या पुढे मांडावा असा प्रयत्न आहे. सर, मला वाटतंय आज आपण इथेच थांबूयात, कारण याच्यावर चर्चा करण्यासारखे बरेच मुद्दे आहेत आणि आपण ती चर्चा करत राहू. पण सध्या तरी महत्त्वाचं म्हणजे हे जे 2 कार्यक्रम आहेत मराठी अभ्यास केंद्राचे, त्या सगळ्यांना तुम्ही मराठी कारणात विश्वास तुमचा असेल नसेल, पण तुमच्या परिसरातल्या तुमच्या अस्तित्वावर तुमचा जर विश्वास असेल, तर तुम्ही या कार्यक्रमांना नक्की हजेरी लावली पाहिजे. समजून घेतला पाहिजे हा मुद्दा काय आहे, याचं महत्त्व काय आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे उपक्रम असणार आहेत त्याच्यामध्ये सहभागी घेतला पाहिजे. आणि मला वाटतंय मराठी कारण याची एक संकुचित व्याख्या जी तुमच्या मनामध्ये जर असेल, ती बहुतांश नाही आहे, ती बऱ्यापैकी विस्तारलेली आहे, दिसून येतं ते चर्चेमधून. पण जर असेल तर ती दूर करायलाही हे कार्यक्रम कदाचित मदत करतील. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता अण्णाभाऊ साठे पुतळा, म्हणजे सारसबागेसमोर जो अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे तिथपासून ते अलका टॉकीज चौकापर्यंत एक पदयात्रा आहे. सकाळी 8 वाजता ती निघेल 1 मे रोजी. आणि 4 मेला म्हणजे ज्या दिवशी सोमवार आहे, सोमवारी संध्याकाळी 5 वाजता निवारा सभागृह, SM जोशी सभागृहाच्या शेजारी नवी पेठेमध्ये तिथं महाराष्ट्र रेल्वे परिषद होणार आहे, ज्याच्यामध्ये अनेक सर्व पक्षातले नेते असणार आहेत, अभ्यासक असणार आहेत, पत्रकार असणार आहेत आणि ही एक महत्त्वाची चर्चा छेडली जाणार आहे. तर या कार्यक्रमांची दखल तुम्ही नक्की घ्या. इंडी जर्नल हे तुमचं माध्यम आहे, हे लोकमाध्यम आहे. तुमच्या आर्थिक पाठिंब्यावरती आम्ही काम करतो, त्यामुळे इंडी जर्नलला आर्थिक मदत करायचा नक्की विचार करा. त्याचसोबत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.